असं सांगितलं जातं की उज्जैनला आपण नाही जात, महादेव जेव्हा बोलवतात तेव्हाच दर्शन होतात. गेल्या वर्षीपासून खूप इच्छा होती उज्जैनला यायची आणि फायनली महादेवांचा बोलावा आला आणि आम्ही निघालो उज्जैनला जायला. सकाळी मुंबई सेंट्रल वरून ट्रेन होती, त्यासाठी सकाळ सकाळ ट्रेन पकडून आम्ही पोहोचलो मुंबई सेंट्रलला. तिथे पोहोचल्यावरती सर्वात आधी तर नाश्ता केला. ट्रेन यायला 1 तास होता म्हणून थोडीशी भटकंती करायला लागलो होतो. अजून मेट्रो मध्ये कधी बसली नाहीये, पण आता आलोच आहोत तर स्टेशन पण बघून जाऊयात. नेक्स्ट टाइम बसायला पण जाऊयात. अरे क्या मतलब भीक मागायला. माझं म्हणणं होतं ट्रेन मध्ये बसायला यार. थोड्याच वेळात ट्रेन पण आली आणि आमचा प्रवास सुरू झाला आणि काय भारी फिलिंग होती यार. आम्ही सकाळी ट्रेन मध्ये 11 वाजता बसलो होतो ते रात्रीच्या 12:30 वाजता उज्जैन स्टेशन वरती पोहोचलो. त्यानंतर रिक्षा पकडून डायरेक्ट हॉटेल वरती पोहोचले. नंतर थोड्या वेळ झोप घेतली आणि लगेचच तयारी वगैरे करून निघालो आपल्या महादेवांच्या दर्शनासाठी. इथला व्ह्यू तर बघा कसला भारी आहे. मग वेळ न घालवता आम्ही पटापट लाईन मध्ये लागलो आणि माझ्यासोबत माझा भाऊ आहे, मग कसलं टेन्शन. लाईन मध्ये असताना जी भक्ती बघायला मिळत होती ते बघूनच खूप भारी वाटत होतं. फायनली खूप भारी दर्शन झालं. त्यानंतर मंदिराच्या बाहेरच्या परिसरामध्ये खूप सारे व्हिडिओज आणि फोटोज काढले. इथे शॉपिंग साठी तर खूप काही आहे, पण संध्याकाळी शॉपिंग करू असं ठरवलं. सकाळचा नाश्ता म्हणून कांदा पोहे घेतले आणि नंतर गेले दुसऱ्या मंदिरामध्ये. काल भैरव मंदिरामध्ये जायला एवढी मोठी लाईन होती आणि त्यात पण ऊन तर खूप जास्त लागत होतं, पण कोई ना, दर्शनासाठी एवढं तर चालतं. चला 2.5 तास लाईन मध्ये लागून दर्शन तर घेतलं आणि संध्याकाळी रामघाट वरती पोहोचलो 6:30 ची आरती बघायला आणि कसले भारी वाइब्स होते यार. चला तर मग आपल्या महादेवांसाठी कमेंट आणि लाईक तर झाल्याच पाहिजेत.